મુંબઈ મીરા ભાયંદર શહેરમાં મોબાઈલ ફોનની ચોરી અને ખોટના કેસમાં ભારે વધારો થયો છે। નયાનગર પોલીસે ફરિયાદીને ખોવાયેલા 50 મોબાઈલ ફોન પરત કર્યા છે। નયાનગર પોલીસે 4 મહિનામાં કુલ 50 મોબાઈલ ફોન જપ્ત કર્યા અને ફરિયાદીને પરત કર્યા છે। બજાર કિંમત પ્રમાણે તેની કિંમત ₹8 લાખ થાય છે। આ સમયે ફરિયાદીએ પોલીસનો આભાર માન્યો હતો। પોલીસ વિદેશમાં ગઈ હતી અને આ મોબાઈલ ફોન થાણેથી નહીં પણ મુંબઈમાંથી મળ્યા હતા। શહેર પોલીસ સ્ટેશનની ગુના તપાસ ટીમે મહત્વની આ કામગીરી કરી છે। આ મોબાઈલ ફોન નાયબ પોલીસ કમિશનર પ્રકાશ ગાયકવાડે મંગળવારે પરત કર્યા હતા। સિનિયર પોલીસ ઇન્સ્पेक्टर विलास सुपे पण हाजर રહ્યા હતા। मीरा भायंदर पोलीस आयुक्तालयामध्ये नयानगर पोलीस स्टेशनमध्ये मागील 4 महिन्यापासून जेही काही मोबाईल मिसिंग होते, खास करून भारत सरकारने CIR पोर्टल सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये हरवलेल्या मोबाईल ची नोंद केली जाते आणि त्या पोर्टलवरनं जेही काही तक्रारी आलेल्या त्या तक्रारींचा यशस्वीपणे तपास नयानगर पोलीस स्टेशनने करून भारतातील विविध राज्यांमध्ये ज्या ठिकाणी मिसिंग मोबाईल गेलेले होते ते आज परत आणलेले आहे आणि हे 50 मोबाईल त्याची किंमत साधारणतः 8,05,000 आहे। ते आज सर्व जे तक्रारदार होते त्या तक्रारदारांना आपण परत केलेले आहेत। नेमकं मोबाईल गहाळ झाल्यानंतर अनेक लोक तक्रारी करत नाही, मोबाईल शोधणे पोलिसांचं मोठं आव्हान असतं। इतर राज्यातनं कुठून मोबाईल जप्त केलेत का? तपास नेमका कसा झाला होता? CIR पोर्टलवर आपण मिसिंग आल्यानंतर त्याचं टेक्निकल ॲनालिसिस केलं जातं। सदरचा IMEI नंबर कुठल्या ठिकाणी वापरला जातो आहे काय, तर त्या पद्धतीने आपल्याकडे ॲनालिसिस केलं जातं। या सर्व मोबाईलच्या बाबतीत अशा प्रकारचं ॲनालिसिस केलं गेलं आणि मग त्याचं CDR काढून ते कुठल्या ठिकाणी वापरले जात आहे त्या वापरकर्त्यांकडनं ते मोबाईल जे आहे ते आपण परत आणलेले। हे अनेक राज्यांमध्ये पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल, वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेलेले होते, ते परत आणलेले। एकंदरीत 50 फोन जे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत, एकंदरीत या 50 मोबाईलला हस्तगत करण्यासाठी पोलिसांना किती कालावधी लागला तपासासाठी? साधारणतः हा पूर्ण 4 महिन्याचा कालावधी आहे। नोव्हेंबरपासनं तर आतापर्यंत जेवढे काही मिसिंग होते 4 महिन्यांच्या साथ हे मोबाईल आपण रिकवर केलेले आहे। आणि याच्यामध्ये मी लोकांना आवाहन करेल की अशा कुठल्याही प्रकारचा मिसिंग असेल तर CIR पोर्टल आहे भारत सरकारचं, त्यावर मिसिंग तक्रार द्यावी किंवा पोलीस स्टेशनला येऊन पण आपण मिसिंगची तक्रार देऊ शकतात।